लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 मधून. देशाच्या विविध भागांमध्ये उष्णतेत सातत्य, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. महाराष्ट्रात कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा. दिल्लीमध्ये शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा. त्यामुळे आता सकारात्मक निर्णयाचे संकेत. 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शहा सकारात्मक. नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी. कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येईल यावर सुद्धा चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा. एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या त्यांच्या सूचना. तर कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. साखर कारखानदारांचे सुद्धा प्रश्न सुटणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. अर्थमंत्रिमंडळ जाऊन सुद्धा ठोस तोडगा निघालेला नाही. लवकरात लवकर तोडगा काढल्यास या ठिकाणी शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करणार. आमदार रोहित पवारांचा इशारा. शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांचा तिढा. तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली आहे. दोन्ही जागांचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल. जागा वाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली आहे. सकारात्मक निर्णय होईल. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. तर पुणे, रायगड आणि परभणी या जागांसाठी सुद्धा पक्ष आग्रही. तर रायगडच्या जागेवर शिवसेनेचाही दावा. पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार. सूत्रांची माहिती. पार्थ पवार हे पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा. कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही. अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन. पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांना अर्थ खात्यावरून पत्रकारांचा प्रश्न. मात्र दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखलं. वळसेंनी का बोलू दिलं नाही या संदर्भात आता दिल्लीत उलटसुलट चर्चा. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची 29 तारखेला पुन्हा बैठक. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार. 29 तारखेला कोण किती जागा लढवणार यावर चर्चा होणार. भंडाऱ्यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी चढाओढ. तर कुणी कितीही बहुमताचे दावे करत असले तरी सुद्धा मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय हे विजय शक्य नाही. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांची प्रतिक्रिया. दादरमध्ये काँग्रेसचं पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. महागाई बेरोजगारीवरून मेलोडी चॉकलेट वाटत जोरदार घोषणाबाजी. शेतकरी कर्जमाफीला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी मिळवण्याचा हा मार्ग मोकळा. तर निवडणूक आयोगाकडून योजनेला मंजुरी. आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती. सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोनं वाढले. कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव. कांद्याचे दर काही प्रमाणामध्ये वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना. शासकीय कांदा खरेदी दरवाढीनंतर सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा नाही. नाशिकच्या विंचूर या ठिकाणी सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावर कांदा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. महायुती सरकारमधील महामंडळ आणि समिती वाटप येत्या 2 महिन्यात होणार. समितीच्या मॅरेथॉन आढावा बैठका सुरू. कालच्या बैठकीमध्ये निधी वाटपात समन्वय राखण्याचे पालकमंत्र्यांना निर्देश. तर समन्वय समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार. मुंबईकरांचं रक्त विकण्याचा मिंध्या भाजप सरकारचा हा डाव. आदित्य ठाकरेंचा आरोप. बीएमसीच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर त्यांची टीका. तर भाजपनं यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी ही मागणी. आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 4 प्रस्तावांवर बीएमसीकडून फेरविचार. सुधार समितीमध्ये प्रशासनाची माघार. तर 7 हिल्सचं पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण. रक्तपेढ्यांचं पीपीपी प्रस्ताव. वांद्रे रिक्लेमेशनमध्ये एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्तावही स्थगित. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार. सूत्रांची माहिती. संध्याकाळी 4 वाजता सिद्धरामय्या राज्यपालांची भेट घेण्याची ही शक्यता. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय यांचा पहिलाच दिल्ली दौरा. विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा.
केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा, तर सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या. विजयन यांच्या घरी ईडीनं केलेल्या छापेमारीचा हा निषेध. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची 10 जूनला पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली आहे. केंद्र सरकार आणि आघाडीच्या भविष्यातील रणनीतीत चर्चा होण्याची शक्यता. बैठकीला उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार. मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद होणार. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता. तर प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर 28 तारखेपर्यंतचा दिला होता अल्टिमेटम. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या घंटानाद आंदोलन दरम्यान बकरी ईद निमित्त किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश नसल्यामुळे शिवसेना आक्रमक. रस्त्यावर होणाऱ्या नमाज पठणाला शिवसेनेचा विरोध. कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त. दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या 3ही रस्ते या ठिकाणी बंद, तर 300हून अधिक पोलीस बंदोबस्तात सहभागी. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात. 8 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त यांच्यासह 10,110 पोलीस कर्मचारी तैनात. गोकुळ दूध संघाच्या प्रॉडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, तर तूप, लोणी आणि दूध पावडर प्रॉडक्टसाठी हलाल सर्टिफिकेट. मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना या नव्या वादाच्या आता ठिणगी. गोकुळचे प्रॉडक्ट्स इतर देशांमध्ये पाठवले जातात. आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेट्सची गरज असते. हसन मुश्रीफ यांचं या संदर्भात स्पष्टीकरण. तर 2022 मध्येच ते काढण्यात आल्याची माहिती. शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता. सीबीआय चौकशीमध्ये मोटेगावकरच्या मुलाची कबुली. सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी तेजस शहा आणि मनोज शिरुरे याला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. तर आरोपी शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी यांना न्यायालयीन कोठडी. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत. शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेनं नीटचा पेपर दिला होता. सीबीआय तपासात ही महत्त्वाची माहिती उघड. मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिल्याची माहिती. मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला होता. बाकी 2 विद्यार्थी नेमके कोण याचा तपास आता सीबीआयकडून सुरू आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलनाची हाक. तर 15 जूनला घंटानाद, 22 जूनला द्वारसभा आणि 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार. एसटी वाहतुकीवर सुद्धा आता याचा परिणाम होण्याची शक्यता. इंधन दरवाढीमुळे मुंबईतील लोकलच्या तिकीट विक्रीमध्ये मोठी वाढ. मागील काही दिवसात तिकीट विक्रीत 50 ते 191% वाढ. जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद. सीएसएमटीमधील प्लॅटफॉर्म 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम संथ गतीनं सुरू. ब्लॉकची मुदत 13 जूनपर्यंत वाढवली. त्यामुळे तेजस एक्सप्रेससह अनेक बाहेरगावच्या गाड्या दादरपर्यंतच धावणार. मुंबईतील नवीन पूल आणि रस्त्याचा ताबा बीएमसीनं घ्यावा. एमएसआरडीसीचा मुंबई महानगरपालिकेला प्रस्ताव. जाहिरात हक्क आणि दुरुस्ती खर्च बीएमसीला देण्याची एमएसआरडीसीची तयारी. अंधेरीतील 7 हिल्स रुग्णालय खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला विरोधकांचा जोरदार विरोध. तर सुधार समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला. गोवंडीमधील एका महिलेच्या तक्रारीवरून एमआयएमच्या स्थानिक नेत्यासह 3 गुन्हा दाखल. बीएनएसच्या विविध कलमांनुसार कारवाई. तर पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू. कल्याण रेल्वे स्थानकावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून विक्रेत्यांकडून आता जीवघेणा हल्ला. तर मारहाणीमध्ये 59 वर्षीय व्यक्ती जखमी. आरोपी विरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दक्षिण मुंबईतील संवर्धन यादीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचा समावेश नसल्यामुळे स्थायी समितीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक. विरोधानंतर पुतळ्याचा यादीमध्ये समावेश करून नव्यानं प्रस्ताव आणण्याचेही निर्देश. पुण्यामध्ये आज आणि उद्या सारसबाग बंद राहणार. शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यानं सारसबाग बंद. सारसबागेतील मंदिर मात्र दर्शनासाठी सुरू राहणार. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गोळीबार मैदानात या ठिकाणी वाहतुकीत बदल. तर ईदगाह मैदानामध्ये नमाजासाठी गर्दी होणार असल्यानं काही मार्ग बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महाग. सीएनजीसाठी आता 94.75 मोजावे लागणार. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो जुलै महिन्यातच सुरू होण्याची शक्यता. प्रवासी सेवा 15 जूनपासून सुरू करण्याचं नियोजन कागदावरच. 3ऱ्या मेट्रो मार्गिकेचं 95% काम पूर्ण. ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील संवेदनशील भागामध्ये पोलिसांकडून रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेत ईद साजरी करण्याचे नांदेड सिटी पोलिसांकडून आवाहन. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडून आता न्यायाधीश पदासाठी केंद्र सरकारकडे 5 नावांची शिफारस. यामध्ये उच्च न्यायालयाचे 4 मुख्य न्यायाधीश तर एका महिला अधिवक्त्याचा सुद्धा समावेश. लग्न
ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.